गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा जो तुम्ही बघत आहेत, जो व्हिडिओ बघणार आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते माझं चालू झालेलं आहे. केंद्रामध्ये जर मला वेळ साध्य झाला, महाराजांनी करून घेतलं तर नक्कीच केंद्रामध्ये सुद्धा करायचा प्रयत्न करेल. पण आपल्या घरात गुरुचरित्र पारायण होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच हा जो सुरुवात आहे व्हिडिओची, त्यामुळे सांगत आहे की आपल्या घरात सुद्धा करायला पाहिजे. स्वामी प्रकट दिनापासून तर स्वामी पुण्यतिथीपर्यंत जो कालावधी चालत असतो, तुम्हाला मी व्हिडिओ करून सांगितलं देखील होतं की या कालावधीमध्ये आपल्या घरात सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात. आता केंद्रांमध्ये आपण करत असताना ठराविक कालावधी असतो, म्हणजेच काय, जो सप्ताह असतो 9 ते 15 हा जो सप्ताहाचा कालावधी आहे, तेव्हा सामूहिक सेवा तिथे होत असतात आणि त्यामुळे आपल्याला घरात शक्य होणार नाही जर आपण केंद्रात केलं तर. मग त्याआधी मी आपल्या घरामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून हा अट्टाहास आहे. महाराजांनी करून घेतली सुरुवात माझ्याकडून आणि नक्कीच हे पारायण पूर्णत्वाला जाईल. त्यानंतर पुढचं पारायण जे केंद्रात होणार आहे ते बघू, ते नंतर करते. पण त्यामुळेच तुम्हाला सांगेल की जी मी पारायणाची मांडणी जी केली आहे, त्यामुळे तुम्हाला मी दाखवणार आहे की ही मांडणी आपल्या घरामध्ये आपण जर पारायण करत असू तर कशा पद्धतीने ग्रंथ ठेवावा, ग्रंथ हलवायचा का, पाठ हलवायचा का, किंवा जी मांडणी करत असतो महाराजांची जी अभिषेक सेवा असते ती रोज करावी का, या पद्धतीने, किंवा अखंड दीप हा तेलाचा की तुपाचा लावावा, ते आपण संपूर्ण बघणार आहोत. कलश मांडणी कशा पद्धतीने करावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आणि तसंच तुम्हाला सांगेल, ही मांडणी करायला जर जागा नसेल तुमच्या घरात तर काय करावं, कोणत्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात ते सुद्धा सांगणार आहे. तर या ठिकाणी एवढं सांगायचा प्रयत्न करेल की गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या पद्धतीने बघा, आपण जरी म्हटलं की गुरुचरित्राचं जे पारायण असतं ते आपण केंद्रांमध्ये करत असतो, बरोबर. केंद्रांमध्ये जर आपण एकटं केलं तर एका पारायणाचं पुण्य मिळतं, पण केंद्रांमध्ये सामूहिक पारायण असतं. त्या ठिकाणी आपण 10 लोक किंवा 50 लोक जर असले तर त्यांचे आपले एकाच वेळी 50 पारायण होत असतात. त्याची पुण्यप्राप्ती वेगळी असते. पण आपल्या घरामध्ये जर कटकटी, भांडण, क्लेश, कलह असेल किंवा नसेल तरी आपल्या घरातील वास्तुदोष, आपल्या मुलांचे भवितव्य जे असतं ते सुरळीत चालण्यासाठी, आपल्या घरातील लोकांची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरात आजारपण नसण्यासाठी, आजारपण निघून जात असतं, वाईट बाधा येत नाही, आपल्या घरात प्रसन्न असं वातावरण राहण्यासाठी, कुठलेही दोष न राहता प्रसन्न वातावरण राहण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. आपल्या घरातील ओरा जो असतो तो सुद्धा पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं. आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती हा सेवा करत असतो का, नाही. आपण म्हटलं तर महिला वर्ग जो असतो तो जास्त प्रकारात असतो, पुरुष मंडळी करत नाही, किंवा मुलांना एवढा का वेळ साध्य होत नाही की ते पारायण करतील. पण त्यांच्यासाठी आपण स्वतः महिला आपण ही करू शकतो. म्हणून आपल्या घरात सुद्धा आपल्या घराचा ओरा चांगला राहणं, आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपण घरात गुरुचरित्र पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर केंद्रात शक्य नाही झालं, सामूहिक पारायण जर शक्य नाही झालं, तर निदान आपल्या घरात तरी गुरुचरित्र पारायण नक्कीच करा. तुम्हाला त्या दिवसांमध्ये जर मासिक धर्म असेल किंवा काही अडचण असेल, गावी जायचं असेल, लग्न वगैरे असेल, तर तुम्ही आधी सुरुवात करू शकतात किंवा नंतर सुद्धा करू शकतात. या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करावं. पण पारायणासाठी आपण मांडणी कोणत्या पद्धतीने कशी करावी ते आता बघूयात. चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघा, ही माझी पूजा मांडणी आहे. माझं पारायण चालू केलेलं आहे गुरुचरित्राचं. तर इथे तुम्हाला माझ्या देवघराजवळ जागा आहे आणि नेहमी मी इथेच करत असते. दरवर्षी असो केव्हाही असो, गुरुचरित्राचं पारायण मी इथेच, देवांची जागा थोडी इकडे करते, म्हणजे मधल्या ज्या पायऱ्या असतात ते राहू देते आणि साईडला जागा आहे तिथे मी पूजाची मांडणी मांडत असते. इथे आपला ग्रंथाचा पाठ जो असतो तो, इथे दत्त महाराजांना आसन जे असतं ते टाकते. इथे माझं आसन असतं बसायचं. आरती आता चालूच झालेली आहे. दत्त महाराजांची आरती वाचन झालं आणि आरती केली. तर बघा, या पद्धतीने आपण आसन इथे टाकायचं. आता हे आसन जे असतं, बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई, आसन उचलू शकतो का आपण वाचन झाल्यानंतर? तर नक्कीच तुम्ही उचलू शकतात, कारण त्यावरती पाय पडायला नको कुणाचा, म्हणून तुम्ही आसन उचलू शकतात. बघा, आरतीचा ताट आपला इथे आहे, ठीक आहे. हा ताट, हे पाठसुद्धा तुम्ही उचलू शकतात. आरती वगैरे झाली, आरती वाढली, त्यानंतर आपण उचलू शकतो. या पाटावरतीच आपण आता बघा नैवेद्याचं ताट इथे ठेवू शकतो, काही हरकत नाही. या पद्धतीने नैवेद्य आपला जेवणाचा बाकी द्यायचा म्हणून इथे ठेवेल. आरतीचं ताट उचलून घ्यायचा. इथे जे आसन आहे बघा, दत्त महाराजांना रोज मी आसन टाकते. आता हे आसन आपण रोज टाकायचं की असंच राहू द्यावं? तर बघ, मी वाचत असते ना, बघा
मी वाचन करत असते तेव्हा मी हे आसन टाकते, पाठ असतो खाली, नेहमीच माझा या पद्धतीने आसन टाकते की महाराज येतात आणि स्वरूपात इथे ऐकायला बसतात, अशी माझी श्रद्धा ठेवून मी ते पाठ मांडते. इथे रांगोळी काढते दररोज. आणि हा चौरंग जो आहे, चौरंगच्या खाली पण रांगोळी आहे, स्वस्तिक आणि पावलं काढलेली आहेत आणि हळदी कुंकू टाकून या पद्धतीने रांगोळी चारही बाजूंनी काढलेली या चौरंगाला, जो ग्रंथाचा पाठ आहे. ठीक आहे. आणि हा पाठ जो असतो हा मी उचलून घेते. आता वाचन झालं, सगळं झालं, हा पाठ मी उचलून घेईल, ही रांगोळी भरून घेते, ही एवढी रांगोळी पुसून घेते, कारण मला देवपूजा करण्यासाठी इथे बसावं लागतं. तर फक्त वाचन करते तेव्हा मी पाठ इथे ठेवते. वाचनानंतर हे जे आसन असते हे दत्त महाराजांचं उचलून घेते. त्यानंतर बघा, आता हा ग्रंथाचा पाठ जो आहे हा मला हलवायचा नाही आपल्याला. ठीक आहे. हा पाठ जो असतो ना, हा पाठ हलवायचा नाही जागेवरून. फक्त हा ग्रंथ बघा, आपण वाचन करतो तेव्हा थोडं आपण ओपन करतो तेव्हा असा हालतो ग्रंथ, इकडे तिकडे होतो, चालतो एवढं तेवढं. ठीक आहे. आता आरती झाल्यानंतर हा ग्रंथ जो असतो ना आपला, ग्रंथ आपल्याला बंद करून द्यायचा असतो. एक मिनिट. हा ग्रंथ आपल्याला विष्णू सहस्रनाम रोज लागतं म्हणून मी तिथेच ठेवत असते. ग्रंथ अशा पद्धतीने आपण वाचन झालं, आरती झाली, आता हा बंद करून द्यायचा ग्रंथ जो असतो तो या पद्धतीने बंद करून ठेवायचा. तर बघा या पद्धतीने इथे बंद करून ठेवायचा. आणि त्यानंतर जो हा पाठ असतो हा आपल्याला हलवायचा नसतो. हा आपली सांगता होती त्या दिवशी हलवायचा असतो पाठ, हे लक्षात घ्या. आणि ही जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला मांडायची असते. आता ही पूजा जी मांडलेली तिथे बघा एक पाठ घ्या, तुम्ही पाठ घेऊ शकतात किंवा देवघराजवळ तुमची पण जागा असेल अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. किंवा तुमच्या घरात जागाच नाही आहे पाठ मांडायला, ताई जागा नाही, खूप कमी जागा आहे, तर देवघर आहे आपलं बरोबर, देवघराच्या समोर तुम्ही या ग्रंथाचा पाठ जो असतो हा मांडू शकतात. फक्त ही मांडणी देवघरात आपले स्वामी महाराज आहेत, मूर्ती आहे, फोटो तुम्ही देवघरात ठेवलेला आहे, तुमच्या घरात जागा कमी आहे, या समोर देवघराच्या समोर तुम्ही पाठ मांडू शकतात. इथे तुम्ही पारायण करू शकतात. नारळ असतं, नारळ जे असतं, नुसता नारळ सुद्धा आपण इथे नारळ ठेवू शकतो. कलश नाही ठेवला तरी नुसता नारळ, विडा असतो तो विडा आपण इथे पाटावरती ठेवावा. या पद्धतीने आपण पूजा मांडू शकतो. अखंड दीप आपण देवघरात लावून द्यायचा, या पद्धतीने करा. किंवा जी पूजा मांडलेली बघा, आता आपण महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तो आपण ठेवायचा आहे. हार बाकी, माझा हार आता बनवेला आणि घालायचा बाकी आहे, तर हार आपल्याला ठेवायचा आहे. छोटा फोटो आहे महाराजांचा, तो माझ्याकडे देवघरात असतो तो. आणि इथे पाणी ठेवलेले महाराजांना. इकडे जी झाकून ठेवलेली ती खडी साखर आहे, छोट्या डिशमध्ये खडी साखर झाकून ठेवली. इथे केळीचा नैवेद्य मी आज उपवास होता म्हणून दाखवला. इथे तुपाचा दिवा जो आहे तो माझा जेव्हा वाचन करत असते तेव्हा तुपाचं निरंजन हे चालू ठेवते मी. आणि तेलाचा जो दिवा आहे तो अखंड माझा 7 दिवस चालणार आहे. या पद्धतीने इथे अगरबत्ती असते, जोपर्यंत मी वाचन करते तोपर्यंत अगरबत्ती ही प्रज्वलित ठेवायची असते. इथे विडा ठेवलेला आहे, इथे जपमाळ जी आहे ती इथे ठेवलेली आहे या पद्धतीने. तर जपमाळ आपल्याला लागत असते. तर बघा असा पाठ आपण मांडू शकतो. पाठ मांडल्यानंतर जेव्हा आपण हे आपण मांडत असतो, सुरुवातीला पहिल्या दिवशी आपण सर्वप्रथम देवाची आपण जो दिवा असतो दिवा प्रज्वलित करावा, दिव्याला आसन द्यायचं आहे, कलश असतं, कलशाच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत, दिव्याची पूजा करायची, प्रज्वलित करायचा दिवा, दिव्याची पूजा करायची, त्यांना नमस्कार करायचा, कलशाला पण आपण नमस्कार करायचा. ज्या पद्धतीने आपण कलश मांडत असतो म्हणजे मंगल कलश असतो त्या पद्धतीने आपण कलश मांडायचा, त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, पाण्याच्या मध्ये हळदी कुंकू, एक नाणं, एक सुपारी, फूल असेल फूल टाका आणि 5 विड्याची पानं ठेवायची आहेत. नारळ आपल्याला हे ठेवायचा आहे. जो नारळ आहे बघा, आता तुम्हाला ओला दिसत आहे, तर बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्याच महिलांचं असं होतं की बघा नारळाला तडा गेला की लगेच घाबरतात, म्हणून हा नारळ मी रात्रीपासून भिजून ठेवला होता. ज्या दिवशी स्थापना करायची होती मला म्हणजे पाठवरती मंगल कलशाची, तर मी हा नारळ रात्रभर पाण्यामध्ये ठेवला होता, कारण कोरडा नारळ झाला की लगेच तडा पडतो आणि आपल्या मनात शंका यायला नको, म्हणून या पद्धतीने करा. तर या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. आपण सुरुवातीला जेव्हा ग्रंथ वाचन करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला बसल्यानंतर देवपूजा आपण आधी करून घेतली तरी पण चालेल, किंवा तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करायचं आहे तर आपला अखंड दीप प्रज्वलित असतो. आपण डायरेक्ट देवपूजा जी असते निर्माल्य उचलून घ्यायचं, महाराजांना नवीन फुलं व्हायची, महाराजांची आंघोळ वगैरे करून घ्यायची, फोटो असेल फोटो पुसून घ्या आणि महाराजांचं जे तीर्थ असतं छोट्या याच्यामध्ये ते तीर्थ चेंज करून घ्या. आपला दिवा प्रज्वलित असतो, अगरबत्ती लावा, मुजरा करा, नमस्कार करा पोथीला आणि वाचन चालू करा. देवपूजा नंतर करायची असेल नंतर करू शकतात. या पद्धतीने तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि पोथीमध्ये दररोजचे अध्याय जे असतात ते दिलेले असतात, त्यामुळे घाबरू नका. दररोजचं पाठ आपल्याला माहिती असतो.
तर या पद्धतीने आपल्या घरात पारायण आपल्याला करायचं आहे. आणि तसंच तुम्हाला सांगेल, हे पारायण केल्यानंतर आपल्या घरात प्रसन्न असं वातावरण असतं. आपल्या घरामध्ये पारायण घडणं म्हणजे एक भाग्याची गोष्ट असते. म्हणून आपल्या घरामध्ये नक्कीच एक का असेना गुरुचरित्र पारायण नक्कीच करायचा प्रयत्न करा. 6 महिन्यानंतर एक सामूहिक सेवा येत असते. पण बघा, दर महिन्याला जे 12 महिने असतात, 12 महिन्यामधून 2 ह्या सामूहिक सेवा असतात. पण प्रत्येक महिन्याला आपण करू नाही शकत. पण निदान एका वर्षात 7 गुरुचरित्र पारायण आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण एक प्रयत्न करायचा. महाराज असंच साथ द्यायला महाराज नक्कीच ऐकत असतात आणि ते आपल्याकडून सेवाही करून घेत असतात. म्हणून नक्कीच या सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरातील मुलांचं असू द्या किंवा आपल्या असू द्या, आयुष्य बदलायला खूप मदत होत असते. गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं वाचन केल्याने, पठन मनन चिंतन केल्याने अशक्य किंवा असाध्य गोष्टी ज्या असतात त्या साध्य होत असतात. म्हणून नक्कीच सगळ्यांनी पारायण करा. सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी आशा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.